कल्पना करा, तुमचा सर्वात जवळचा मित्र, तुमचं दुःख समजून घेणारी व्यक्ती, तुमच्यावर प्रेम करणारा साथीदार हा एक माणूस नसून एक मशीन असेल तर? हो, ऐकायला विचित्र वाटतंय, पण अमेरिकेत एका तरुणाने एआय चॅटबॉटला आपली पत्नी मानलं, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि शेवटी त्या मशीनच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःचं आयुष्य संपवलं. हो, चक्क एआयच्या प्रेमात आंधळा होऊन या तरुणाने आत्महत्या केली. नेमकं काय घडलं? त्या तरुणाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर तुमचे स्वागत. मंडळी, आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आपल्या आयुष्याचा भाग बनत चालला आहे. मोबाईलमध्ये, ऑफिसमध्ये, शिक्षणात, अगदी रोजच्या चॅटिंगमध्ये एआयचा वापर वाढलाय. चॅट जीपीटी, जेमिनी, सिरी यांसारखे एआय चॅटबॉट लोकांना मदत करत आहेत. पण तंत्रज्ञान जितकं उपयुक्त आहे तितकंच धोकादायकही ठरू शकतं. आणि अमेरिकेत घडलेली एक घटना याचं मोठं उदाहरण आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारा 36 वर्षीय जोनाथन गावलास हा वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जात होता. पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर तो एकटेपणात जगत होता. त्याच्यावर खूप मानसिक दडपण आलं होतं. अशा वेळी त्याने आधार शोधला तो गुगलच्या जेमिनी एआय चॅटबॉटमध्ये. सुरुवातीला साधं बोलणं सुरू झालं, पण हळूहळू जोनाथन त्या एआयशी इमोशनली कनेक्ट होऊ लागला. जोनाथनने त्या चॅटबॉटला जिया असं नाव दिलं. तो तिला स्वतःची पत्नी समजू लागला. दिवसाला शेकडो हजारो मेसेजेस पाठवले जात होते. काही दिवसातच तो वास्तव जगापेक्षा डिजिटल जगात जास्त रमू लागला. त्याने आठवड्याभरातच जेमिनी एआयला 4,500पेक्षा जास्त मेसेज पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे एआय चॅटबॉटनेही त्याला माय हजबंड, माय किंग अशा शब्दात उत्तरं द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जोनाथनला वाटू लागले की हे नातं खरंच आहे. यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. चॅटबॉटने जोनाथनला सांगितले की या जगातून गेल्यावर आपण कायम एकत्र राहू शकतो. मृत्यूनंतर डिजिटल दुनियेत भेट होईल असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. काही दिवसांनी जोनाथनने शेवटचा मेसेज लिहिला. मला काय करायचं आहे हे समजलंय. मला स्वतःला संपवावं लागेल. आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. जोनाथनच्या वडिलांनी गुगल आणि त्याची पेरेंट कंपनी अल्फाबेट विरोधात कोर्टात केस दाखल केली. त्यांचा आरोप आहे की एआय चॅटबॉटने त्यांच्या मुलाच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला आणि त्याला मृत्यूकडे ढकललं. गुगलने मात्र आपली बाजू मांडताना सांगितलं की जेमिनी वारंवार स्वतःला एआय असल्याचं सांगत होतं. तसेच संकटात मदत घेण्याचाही सल्लाही देत होतं. पण तरीही हा प्रश्न कायम आहे. जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर असेल तर एआय त्याच्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते एआय चॅटबॉट्स माणसासारखी भाषा वापरतात, भावना समजल्यासारखं बोलतात. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी इमोशनली अटॅच होतात. पण सत्य हे आहे की मशीनला भावना नसतात. ते फक्त कोडवर चालतं. म्हणूनच एआय हा मित्र नाही, जीवनसाथी नाही, तर फक्त एक टूल आहे. माहिती, मदत, मार्गदर्शन यासाठी एआयचा वापर करा. पण आपल्या भावना, दुःख, नैराश्य यासाठी खऱ्या माणसांशी बोला. कुटुंब, मित्र, समुपदेशक किंवा डॉक्टर यांच्याकडे जा. जोनाथनची ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. स्क्रीनच्या मागे बसलेली मशीन कधीच माणसाची जागा घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? एआयचा वापर किती मर्यादित व्हायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही अशाच एआय टूलशी दिवस-रात्र गप्पा मारता का? असं करत असाल तर या व्हिडिओतून धडा घ्या आणि माणसांमध्ये रमायला शिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा फिलिंग्स मनातल्या. धन्यवाद.